साधारणपणे सर्वत्रच आपल्याकडे म्हशींचा रंग हा काळा असतो, परंतु महाराष्ट्रामधलं एक असं गाव ज्या गावामध्ये चमत्कार घडला आणि एका रात्रीमध्ये सगळ्या म्हशींचा रंग हा पांढरा झाला। खरं तर मंडळी, हा रहस्यमय चमत्कार कशामुळे घडला, याच्या मागचं नेमकं गुपित काय, रहस्य काय, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। खरं तर मंडळी, सर्वत्रच आपल्याकडे प्रत्येकच भूमीमध्ये कोणत्या तरी संत महंतांचे, महाराजांचे किंवा देवी देवतांचे चमत्कार घडलेले असतात। असंच महाराष्ट्रामधलं एक गाव, नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील मोठा हे गाव, आणि याच गावामध्ये एका देवीचा चमत्कार घडला आणि चक्क एका रात्रीमध्ये काळ्या भोर असणाऱ्या म्हशींचा रंग हा पांढरा झाला। खरं तर मंडळी, मोठा देवी या देवीचं नाव तुम्ही ऐकून असाल। साक्षात आदिमाया शक्तीचं रूप असणारी ही मोठा देवी, भक्तवत्सल, पुत्रवत्सल, साक्षात जगतजननी, जगतमाता, आई जगदंबा म्हणजे ही मोठा देवी। आणि याच मोठा देवीचा चमत्कार घडला आणि त्या पाथर्डी तालुक्यामध्ये असणाऱ्या त्या मोठा गावामध्ये एका रात्रीमध्ये असणाऱ्या सगळ्या काही म्हशी आहेत, त्या म्हशीचा रंग हा पांढरा झाला। खरं तर मंडळी, हा सगळा चमत्कार कशामुळे घडला ते लगेच आता तुम्हाला मी सांगणार आहे। खरं तर मंडळी, हा जो काही चमत्कार आहे हा अगदी अलीकडच्या काळामधला आहे, फार अगदी हजारो लाखो वर्षांपूर्वीच्या जुन्या पोथी पुराणांमधला हा चमत्कार नाही। खरं तर मंडळी, सत्य परिस्थिती आहे आणि या 20व्या शतकामधला आदिमाया शक्तीचा, साक्षात जगदंबेचा म्हणजेच मोठा देवीचा हा एक चमत्कार आहे। खरं तर मंडळी, त्यावेळी आपल्या इकडच्या भागांमध्ये मोगलाई होते, आदिलशाही, निजामशाही यांसारख्या सत्ता आपल्यावरती होत्या। खरं तर आपण त्यांचे गुलाम होतो, ते राजे होते आणि त्यांच्याचपैकी काही सरदार आपल्या इकडे होते। त्याच निजामशाहीच्या एका सरदाराच्या ज्या म्हशी आहेत त्या म्हशी सुटून खरं तर मोठा या गावामध्ये आल्या। आणि खरं तर पूर्वीच त्या मोठा गावामध्ये जे काही शेतकरी आहेत ते 2-4 म्हशी पाळतच असायचे आणि या शेतकऱ्यांच्या म्हशींमध्ये येऊन त्या सरदाराच्या, निजामशाही सरदाराच्या म्हशी येऊन मिसळल्या। खरं तर इथलेही शेतकरी यांनाही वाटलं कशाला जास्त कालवा करायचा आहे, अतिशय भरभक्कम अशा दूध देणाऱ्या त्या दुभत्या म्हशी आहेत आणि शिवाय आपण कुठे आणायला गेलो नाही, चालून आपल्या म्हशींमध्ये मिसळलेले आहेत, त्याच्यामुळे या म्हशी आपण आपल्याकडेच ठेवायच्या, कोणाला काहीच जास्त बोलायचं नाही। आणि खरं तर मंडळी, त्या ज्या निजामाच्या सरदाराच्या म्हशी आहेत त्या म्हशी या मोठा गावातल्या शेतकऱ्यांच्या म्हशीमध्ये मिसळल्या आणि त्या म्हशी या शेतकऱ्यांनी नेऊन आपल्या गोठ्यामध्ये बांधल्या। आणि मंडळी, त्या निजामाच्या सरदाराने आपल्या हरवलेल्या म्हशी आता शोधायलाही सुरुवात केलेली होती। आणि खरं तर काहीच अवघ्या दिवसामध्ये त्याला लक्षामध्ये आलं असावं की या पाथर्डी तालुक्यातल्या मोठा या गावामध्ये आपल्या म्हशी गेलेल्या आहेत आणि कोणीतरी शेतकऱ्यांनी त्या बांधून ठेवलेल्या आहेत। खरं तर मंडळी, त्या निजामाच्या सगळ्या प्रशासकांना त्यानं धाडलं, त्या राजाने एक फरमान काढलं आणि त्यानं ठरवलं की या जर मोठा गावामध्ये आपल्या म्हशी सापडल्या तर ज्याच्याकडे या म्हशी असतील त्याला अगदी मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची। खरं तर मंडळी, सगळ्या गावामध्ये एकदम भयान शांतता पसरली। जो तो घाबरला, कारण आता नेमकं काय घडणार। कारण मंडळी, ते मोघल होते, अतिशय हिंस्त्र होते आणि कशा प्रकारे आपल्यावरती अन्याय, अत्याचार, जुलूम करत होते हे तर आपल्याला माहीतच आहे। आणि आत्ता तर त्या अगदी नागाच्या शेपटीवरती पाय दिल्याप्रमाणे सगळं काही घडलेलं होतं। तो जो निजामाचा प्रशासक आहे, तो जो निजामाचा सरदार आहे, तो अगदी खवळला आणि आपल्या म्हशी बांधून ठेवायचं या लोकांचं कसं काय धाडस, म्हणून त्यानं फरमान काढलं, आपली माणसं त्या गावामध्ये धाडायला सुरुवात केली। आणि मंडळी, त्यानं चक्क ज्याच्याकडे या म्हशी सापडतील त्या व्यक्तीला मृत्यूदंड द्यायचं असं त्यानं मनाशी ठरवलंच। खरं तर मंडळी, ही वार्ता अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि त्या मोठ्या गावामध्येही त्या शेतकऱ्यांना समजलं की निजामानं अशा प्रकारचं फरमान काढलेलं आहे। खरं तर मंडळी, ते शेतकरी फार घाबरले, कारण आता आपल्याला इतक्या मोठ्या शिक्षेला सामोरे जावं लागणार। साक्षात आता तो निजाम आपल्याला संपवणार, मृत्यूदंड देणार आणि मृत्यूदंडाच्या त्या काळामध्ये इतक्या भयंकर शिक्षा होत्या। खरं तर मंडळी, आता न सांगितलेल्याच बऱ्या। ते शेतकरी फार घाबरले आणि त्यांनी आपल्या ज्या म्हशी आहेत तर त्या निजामाच्या म्हशी सोडून लावायचा प्रयत्न केला, परंतु त्या या इथल्या म्हशींमध्ये मिसळलेल्या म्हशी अजिबात ते घर सोडून जायलाच तयार नव्हत्या। आता मात्र ते फार घाबरले, परंतु मंडळी, त्या सगळ्या गावकऱ्यांची एका देवीवरती श्रद्धा, ती म्हणजे मोठा देवी, साक्षात आदिमाया शक्तीचं स्वरूप, माहूरगडची रेणुका माता। आणि तीच रेणुका माता मोठा देवीच्या नावाने त्या मोठा गावामध्ये आलेली आहे। खरं तर ही सगळी स्टोरी आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, परंतु ते जे शेतकरी आहेत ते शेतकरी ते रेणुका मातेला म्हणजेच मोठा देवीला शरण गेले
आणि मनापासून अगदी अंतर्मनापासून प्रार्थना करू लागले. खळ 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 त्या देवीच्या पुढे येऊन रडू लागले आणि विनंती करू लागले की देवी, या संकटामधून तूच आता आम्हाला तार, या संकटामधून तूच आई मला वाचव ग. अशा प्रकारचे ते शेतकरी करुणा भाकू लागले. त्या देवीकडे गयावया करू लागले की देवी आई, इथून पुढे आमच्या मनामध्ये अशा प्रकारची काही स्वार्थी भावना येणार नाही, अशा प्रकारे लबाडीचा आम्ही अजिबात वागणार नाही. खरं तर मंडळी, त्या निजामाच्या म्हशी या शेतकऱ्यांनी बांधून घातलेल्या होत्या आणि आता मात्र त्या निजामानं फरमान काढलेलं होतं की ज्याच्याकडे मोठ्या गावामध्ये म्हशी सापडतील त्याला मृत्यूदंड द्यायचा. त्याच्यामुळे सगळे काही भयभीत झालेले होते आणि त्या देवीच्या चरणावरती येऊन खरं तर मंडळी लोटांगण घालत होते. आणि खरं तर मंडळी, यावेळी आपल्या भक्तांच्या, आपल्या लेकरांच्या अंतःकरणामधली हाक त्या देवीनं ऐकली असं म्हणायला हरकत नाही. रात्र झाली मंडळी, शेतकरी सगळे चिंतेमध्ये होते. दुसरा दिवस उजाडला आणि खरं तर मंडळी, ते जे काही निजामाचे जे शासक आहेत तर त्या गावाची झडती घेण्यासाठी आले की कुठे या निजामाच्या आपल्या म्हशी सापडत आहेत. खरं तर मंडळी, चमत्कार असा घडला की एका रात्रीमध्ये ज्या काही त्या गावाच्या परिसरामध्ये सगळ्या काही असणाऱ्या म्हशी, त्यांचा रंग अगदी पांढरा झाला. बघा मंडळी, हाच तो चमत्कार या मोठा देवीचा की आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी ही आई जगदंबा, ही भक्तवत्सल पुत्रवत्सल ही आई, हिनं अशा प्रकारचा चमत्कार घडवून आणला. मंडळी, आपल्या भारत देशामध्ये आदिमाया शक्तीची 51 शक्तिपीठं आहेत आणि त्याच्याचपैकी 3.5 शक्तिपीठं ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. अगदी अनेक उपपीठंही आहेत. आणि खरं तर मंडळी, जसा वेळ भेटेल त्या पद्धतीनं माहिती काढून तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या मार्फत पोहोचवायचा मी नक्की प्रयत्न करेन. तर चला थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना. जय भवानी.